नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्स खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. नगरमध्ये जसा विखे थोरात असा वाद आता सध्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रंगलेला आहे. तशाच प्रकारचा वाद कोल्हापूरमध्ये सतेज पाटील विरुद्ध महाडिक असा रंगतो आणि यावेळी देखील रंगलेला आहे. दक्षिण कोल्हापूर या विधानसभा मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा महाडिक विरुद्ध पाटील असा सामना होणार आहे. भाजपनं जी 99 उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे त्याच्यामध्ये माजी आमदार अमल महाडिक यांनाच उमेदवारी मिळालेली आहे. त्यामुळं अमल महाडिक विरुद्ध ऋतुराज पाटील अशी ही निवडणूक राज्यामध्ये लक्षवेधी ठरल्याशिवाय राहणार नाही. त्याला कारणही तसंच आहे, कारण कोल्हापूरचं जे सगळं राजकारण आहे ते बऱ्यापैकी या दोन कुटुंबाभोवतीच फिरतं. म्हणजे प्रत्येक नेता हा या दोन कुटुंबामध्ये विभागलेला असतो. ज्या सहकारी संस्था असतील, महापालिका असेल, जिल्हा परिषद असो किंवा आमदारकी किंवा खासदारकी, यामध्ये देखील या दोन्ही गटांचा प्रभाव पडलेला असतो. एखादा गट जर काँग्रेसकडे असेल तर दुसरा गट त्याच्या विरोधी भाजपमध्ये असतो, आणि जर एखादा नेता जर फडणवीसांसोबत असेल तर याच विरोधी गटामधला नेता हा नक्कीच शरद पवार किंवा काँग्रेससोबत असतो. असं अनेकदा घडलेलं आहे. यातही सतेज पाटील आणि धनंजय महाडिक हे दोन जे मोहरे आहेत, हे प्रमुख दोन मोहरे या दोन्ही गटाचे मानले जातात. आणि हे दोन नेते आपापल्या गटाची सगळी रणनीती ठरवतात, सगळी बऱ्यापैकी निवडणुकीची गणितं ठरवतात. आणि दक्षिण कोल्हापूर हा जो मतदारसंघ आहे, हा मतदारसंघ या दोघांसाठी मानाचा बिंदू आहे. म्हणजे या मतदारसंघात जो आमदार होईल त्यानुसार तिथली बऱ्यापैकी गणितं बदलतात. आणि आत्ता तर एवढं मोठं युद्ध पेटलं होतं की ऋतुराज पाटील जे विद्यमान आमदार आहेत त्यांनी आपल्या विविध विकास कामांचे फलक अनेक ठिकठिकाणी लावले, आणि त्याला विरोध म्हणून विरोधी असलेल्या अमल महाडिक यांनी त्याच ठिकाणी ही कामं अपूर्ण आहेत अशा प्रकारचे फलक उभारले होते. म्हणजे प्रत्यक्ष निवडणूक सुरू होण्याच्या आधीच या दोघांमधली जी तेढ आहे, जी स्पर्धा आहे, ती कोल्हापूरकरांनी पाहिलेली होती. म्हणजे कोल्हापूरकर देखील भलते भारी आहेत. आणि म्हणजे ज्या प्रतिक्रिया त्या मतदारसंघाबद्दलच्या आपण जेव्हा ऐकतो तेव्हा अनेक जण म्हणतात की महाडिक गटाचं रक्त हे माझ्यामध्ये आहे, किंवा दुसरा म्हणतो पाटील हेच माझं कुटुंब आहे. त्यामुळे त्यांचे कार्यकर्ते देखील तितक्याच तीव्रतेने, तितक्याच कट्टर स्पर्धेने ही निवडणूक लढत असतात. आणि आता अपेक्षेप्रमाणे हा सामना पुन्हा रंगणार आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये अमल महाडिक यांना जवळपास 40,000हून अधिक मतांनी ऋतुराज पाटील यांनी पराभूत केलेलं होतं. आणि या पराभवाचा मोठा सामना नंतर महाडिक गटाला करावा लागला होता. कारण ऋतुराज पाटील विजयी झाल्यानंतर राज्यामधली समीकरणं बदलली. राज्यात महाविकास आघाडी सत्तेमध्ये आली. महाडिक यांच्या ताब्यातील गोकुळ ही जी मोठी दूध संस्था आहे ती सतेज पाटील यांनी हिसकावून घेतली. त्यानंतर कोल्हापूर जिल्हा बँक देखील ही सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्या ताब्यामध्ये आली. त्याआधी देखील सतेज पाटील यांनी कोल्हापूरची महापालिका ही महाडिक गटाकडनं खेचून घेतलेली होती. त्याच्या आधी मात्र महाडिक यांनी 2014मध्ये सतेज पाटील यांना चांगलाच इंगा दाखवलेला होता. म्हणजे अगदी 2014मध्ये 6 महिन्यांपूर्वी महाडिक आणि सतेज पाटील यांनी एकत्र येत धनंजय महाडिक यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडनं लोकसभेवरती पाठवलं देखील होतं. पण मात्र जेव्हा सतेज पाटील हे काँग्रेसकडनं दक्षिण कोल्हापूर या मतदारसंघातून उभे राहिले तेव्हा त्यांनी महादेवराव महाडिक यांचे आशीर्वाद घेतले नाहीत, त्यांच्या ते घरी गेले नाहीत. हे निमित्त महाडिक कुटुंबाला पुरेसं ठरलं आणि सतेज पाटील यांच्या विरोधात त्यांनी अमल महाडिक यांना 2014मध्ये उभं केलं. आणि त्या निवडणुकीमध्ये सतेज पाटील यांचा पराभव झाला, आणि तो देखील धक्का पाटील गटासाठी महत्त्वाचा ठरला होता. त्यानंतर महाडिक गटानं अनेक जागांवरती आपलं वर्चस्व राखलं होतं. पण आधी म्हटलं त्या पद्धतीनं महाविकास आघाडी आल्यानंतर ते एक वर्चस्व सतेज पाटील यांनी पुन्हा मिळवलेलं होतं. याच्यामध्ये आणखीन एक ट्विस्ट आला, तो म्हणजे धनंजय महाडिक यांच्या राज्यसभावर निवडून जाण्याचा. धनंजय महाडिक यांना भाजपनं 2022मध्ये राज्यसभेची निवडणूक दिली आणि आडगळीत पडलेल्या महाडिक गटाला जणू संजीवनी मिळाली. आणि त्यामुळंच अतिशय जो गट संपायला लागलेला होता त्या गटानं पुन्हा एकदा कात टाकली.
त्याला लोकसभा निवडणूक आता जी नुकतीच पार पडलेली आहे त्याच्यामध्ये देखील महाडिक गटानं थोडीशी सरशी दाखवलेली आहे आणि ती देखील दक्षिण कोल्हापूर याच विधानसभा मतदारसंघातनं श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना कोल्हापूरमधल्या अनेक विधानसभा मतदारसंघातनं लोकसभा निवडणुकीसाठी मोठं मताधिक्य मिळालं. मात्र दक्षिण कोल्हापूर हा जो सतेज पाटलांचा मतदारसंघ आहे जिथून त्यांना मोठ्या मताधिक्याची अपेक्षा होती तेथून फक्त 6,000च मताधिक्य हे शाहू महाराजांना मिळालं आणि हा ऋतुराज पाटील यांच्यासाठी देखील मोठा धक्का होता. आणि आपल्याला ही निवडणूक जड जाऊ शकते हे ऋतुराज पाटील आणि सतेज पाटील यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी साहजिकच त्या ठिकाणी फलकबाजी केली. आपलं वर्चस्व दाखवण्यासाठी आपण केलेली विकास कामं लोकांना सांगण्यासाठी त्यांनी फ्लेगबाजी केली, पण त्याला महाडिक गटानं जशास तसं उत्तर दिलेलं आहे. त्यामुळं या निवडणुकीत देखील महाडिक विरुद्ध ऋतुराज पाटील हे जे गणित आहे हे कसं आकारास येणार आहे याची उत्सुकता आहे. 2009मध्ये सतेज पाटील जेव्हा निवडून आले होते या मतदारसंघातनं तेव्हा ते 5 ते 6,000 मतांच्या फरकाने निवडून आलेले होते. 2014मध्ये देखील त्यांचा जो पराभव झाला तो तेवढ्याच मतांनी झाला. मात्र ऋतुराज पाटील यांनी जवळपास 40,000 मताधिक्य घेत महाडिक गटाला मोठा तडाखा दिलेला होता. आता त्याची परतफेड करण्याची वेळ आली आहे असं महाडिक गटाला वाटत आहे. महाडिक गटाकडनं अनेकांना असं वाटत होतं की शौमिका महाडिक ज्या अमल महाडिक यांच्या पत्नी आहेत त्यांना उमेदवारी मिळेल असं मानलं जात होतं, किंवा कृष्णराज महाडिक जे धनंजय महाडिक यांचे पुत्र आहेत म्हणजे अमल महाडिक यांची पत्नी त्यांना तिकीट मिळेल असं वाटत होतं. पण अमल महाडिक यांनी स्वतःच रिंगणामध्ये उतरण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यांना 2019च्या पराभवाची परतफेड करायची आहे अशी देखील भाषा त्यांनी बोलून दाखवलेली आहे. ही निवडणूक विकास विरुद्ध ऋतुराज पाटील यांची जी अकार्यक्षमता आहे अशी होणार आहे असं देखील त्यांनी ठणकावून सांगितलेलं आहे. विशेष म्हणजे ही निवडणूक गटातटाची न राहता महायुती विरुद्ध महाविकास आघाडी व्हावी असा त्यांचा प्रयत्न आहे हे देखील त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. पण आधी म्हटलं तसं ही निवडणूक काही दोन आघाड्या किंवा युत्या यांच्यामधली नसून महाडिक विरुद्ध पाटील अशा परंपरागत राजकीय स्पर्धकांची ती निवडणूक राहणार आहे. आता जरी हे नेते धोरणांवरती म्हणजे मतदारसंघाच्या विकासावरती बोलत असले तरी जसजशी निवडणूक जवळ येईल तसे हे नेते एकमेकांची उणीधुणी काढायला कमी करणार नाहीत हे देखील उघड सत्य आहे. अगदी गोकुळच्या निवडणुकीमध्ये असो किंवा कारखान्याच्या निवडणुकीमध्ये असो हे सगळी मंडळी अगदी एकमेकांचं कूळ काढत उद्धार करत असतात आणि तोच कित्ता या निवडणुकीमध्ये देखील गिरवला जाणार हे काही वेगळं सांगायला नको. तर या अशा चुरशीच्या निवडणुकीचा निकाल काय लागेल याचा तुमचा अंदाज काय आहे? ऋतुराज पाटील निवडून येतील का अमल महाडिक हे बाजी मारतील हे तुम्ही आम्हाला आवर्जून सांगा आणि पाहत राहा लेट्स अप मराठी.